टीव्हीकेचे प्रमुख विजय थलापतींच्या शपथविधीवर सावट कायम आहे। बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्यानं शपथविधीबाबत अस्पष्टता आहे। टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। आवश्यक बहुमत नसल्यानं राज्यपालांनी शपथविधीसाठी मंजुरी दिलेली नाही। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद, बहुमतासाठी जो आकडा लागतो 118चा तो टीव्हीकेकडे नाहीये, त्याच्यामुळे आता पुढे टीव्हीकेच्या समोर पर्याय काय असेल? वृषाली 118चा जो आकडा लागतोय बहुमतासाठी त्यासाठी अजून 5 आमदारांची आवश्यकता जी आहे ती टीव्हीके पक्षाला आहे। कारण काँग्रेस आणि टीव्हीकेनं काल राज्यपालांना जे पत्र दिले होते त्या पत्रामध्ये 113 आमदारांच्या सह्यांचं पत्र आहे। एक पक्ष होता तो 4 आमदार ज्यांच्या पक्षाकडे होते ते पत्र देतील अशी शक्यता होती, मात्र त्यांनी पत्र न दिल्यानं या सगळ्या आमदारांच्या संख्येवरती राज्यपालांनी एक प्रकारे शंका उपस्थित केलेली आहे। राज्यपालांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही आकडा दाखवा आणि आकडा दाखवल्याच्या नंतरच तुम्हाला तुमचा शपथविधी जो आहे तो होऊ शकतो, अशा पद्धतीची माहिती राज्यपाल कार्यालयाकडनं त्यांना दिली गेली आहे। त्यामुळे विजय यांचा जो आज शपथविधी होणार होता, कारण तशा पद्धतीची जोरदार तयारी वृषाली खरं तर चेन्नईमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। पण ही तयारी जरी झाली असली तरी अजूनही त्यांच्या शपथविधीवरती सावट जे आहे ते कायम असल्याचं बघायला मिळतं। दुसरीकडे टीव्हीके पक्षाची जी लिगल टीम आहे त्या टीमने जाऊन राज्यपालांची देखील भेट घेतलेली होती आणि आम्हाला अतिरिक्त वेळ जो आहे तो द्यावा अशा पद्धतीची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केलेली होती। पण राज्यपाल आता या सगळ्यावरती भूमिका काय घेतात हे बघणं सध्या महत्वाचं असतं। नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।